मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली बालभारती भाग 3 मधील इंग्लिश या विषयाअंतर्गत पान क्रमांक 28 वरील 5.7 लेट अस नो न्यू वर्ड्स हा पाठ पाहणार आहोत. या पाठामध्ये वेगवेगळी चित्र दिलेली आहेत आणि चित्रांच्या खाली त्याची नावं दिलेली आहेत. त्याचा आपण आज बारकाईने अभ्यास करणार आहोत. तर चित्रामध्ये बघा, या पद्धतीने चित्र दिलेले आहेत आणि चित्रांच्या खाली त्यांची नावं दिलेली आहेत. नावं देताना जो क्रम वापरलाय त्या पद्धतीने आज आपण शिकूया. लेट अस नो न्यू वर्ड्स. पहिल्यांदा दिलंय व्ही. आता व्हीचे काही शब्द बघूया. व्हॅन, व्हेजिटेबल्स, व्हायलिन आणि व्हल्चर. या पद्धतीने एक एक चित्राचा बारकाईने अभ्यास करूया आणि स्पेलिंग सुद्धा आपण पाहूया. पहिलं चित्र कसलं दिसतंय बघा मुलांनो. व्हॅन, VAN, व्हॅन. त्यानंतर चित्र बघूया आपण. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिलेल्या आहेत. व्हेजिटेबल्स. स्पेलिंग बघूया. VEGETABLES. व्हेजिटेबल्स. काय म्हणायचं? व्हेजिटेबल्स. यानंतरचं चित्र बघूया. व्हायोलिन. याचं स्पेलिंग बघूया. VIOLIN. व्हायोलिन. VIOLIN. व्हायोलिन हे वाद्य आहे. यानंतरचं चित्र बघूया. व्ही ने सुरू होणारं शेवटचं चित्र आपण बघूया. चित्रावरून सांगा. व्हल्चर. या पक्षाला व्हल्चर असे म्हणतात. व्हल्चर म्हणजे गिधाड. VULTURE. व्हल्चर. व्ही नंतर आपण W या अक्षरापासून सुरू होणारे 4 चित्र आणि त्याची 4 नावे पाहूया. W. पहिलं चित्र आहे वुमन, त्यानंतर वॉच, त्यानंतर वॉल आणि शेवटी आहे वेल. सुरुवातीला चित्र बघा. WOMAN. वुमन. वुमन म्हणजे स्त्री. WOMAN. वुमन. हा शब्द W ने सुरू होतोय. त्यानंतर पुढचा शब्द W ने सुरू होणारा बघूया. हे रिस्ट वॉच आहे. मनगटी घड्याळ. याचं आपण स्पेलिंग पाहूया. WATCH. वॉच. वॉच म्हणजे हातातलं घड्याळ. WATCH. पुढचं चित्र आहे बरोबर भिंत. आता त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो बघूया. WALL. वॉल. काय म्हणतोय आपण? WALL. वॉल. वॉल म्हणजे भिंत. त्यानंतर W ने सुरू होणारं पुढचं चित्र बघूया. विहीर. याला इंग्लिशमध्ये वेल असं म्हणतात. स्पेलिंग बघूया. WELL. वेल. वेल म्हणजे विहीर. W ने सुरू होणारे 4ही शब्द आता संपले. यानंतर आपण X ने सुरू होणारे 3 शब्द बघूया.
लेटस नो न्यू वर्ड्समध्ये एक्सने सुरू होणारे शब्द बघूया. पहिलं चित्र आहे कुऱ्हाड एक्स, त्यानंतर बैल ऑक्स आणि मिक्सचर या तीनही मध्ये एक्स आहे. एक एक चित्र बघूया. पहिलं आहे कुऱ्हाड. कुऱ्हाड म्हणजे काय? ए एक्स ई, एक्स एक्स म्हणजे कुऱ्हाड. स्पेलिंग बारकाईनं पाहून घ्या. त्यानंतर पुढचं चित्र आहे बैल. याला काय म्हणतात बघूया. ओ एक्स ऑक्स, ऑक्स म्हणजे बैल. ओ एक्स म्हणा. ओ एक्स ऑक्स म्हणजे बैल. त्यानंतर चित्र आहे दोन गोष्टी एकत्र करताना, मिक्स करताना, आणि ते तयार झालेलं जे असतं त्याला आपण काय म्हणतोय? मिक्सचर. MIXTURE मिक्सचर. परत एकदा बघूया. MAXTURE मिक्सचर. त्यानंतर वायने सुरू होणारा एकच शब्द बघूया. वाय. वायने सुरू होणारा शब्द आहे योक. YOKE योक. योक म्हणजे जू, की जे बैलाच्या मानेवर ठेवलेलं असतं. आपण बघतो बैलगाडी चालत असताना. YOKE योक. योक म्हणजे जू. आता झेड या अक्षराने सुरू होणारे 3 शब्द आपण पाहूया. झेड. झेडने सुरू होणारा पहिला शब्द झेब्रा. झिरो आणि शेवटचा आहे झिप. झिप म्हणजे चेन. पहिलं चित्र कुठलं दिसतंय? बरोबर, झेब्रा. आता आपण याचं स्पेलिंग पाहूया. ZEBRA झेब्रा. बारकाईनं म्हणा. ZEBRA झेब्रा. पुढचं चित्र आहे किंवा अंक आहे असं म्हणूया आपण. झिरो. ओ म्हणू नका. झिरो. ZERO झिरो. म्हणा परत एकदा. ZERO झिरो. आता आपण शेवटचं चित्र बघूया. झिप. झिप म्हणजे चेन. ZIP झिप. परत एकदा वाचा. ZIP झिप. झिप म्हणजे चेन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.